आता आषाढी एकादशी अगदी जवळ आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपला श्रावण महिना पण आलेला आहे आणि उपवास आता भरपूर असणार आहेत. तर ह्या उपवासासाठी पोटभरीचा मस्त असा उपवासाचा मसाला डोसा कसा करायचा ते बघूया. तर मिक्सरच्या जारमध्ये मी पाऊण कप ही भगर घेतलेली आहे किंवा वरीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि पाव कप मी इथं साबुदाणे घेतलेले आहेत. दोन्ही मी घ्यायच्या आधी व्यवस्थित फडक्याने पुसून घेतले आणि याची मस्त अशी बारीक पावडर आपल्याला करायची. एकदम बारीक असं याचं पीठ करायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये घालून मस्त बारीक असं पीठ याचं झालेलं आहे. करायला अतिशय सोपा असा हा मसाला डोसा आहे. नक्की करा, पोट मात्र पूर्ण भरतं एक जरी डोसा तुम्ही खाल्ला तरी. तर सगळं पीठ आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी दही घातलेलं आहे 1/3 कप. 1/3 कप म्हणजे हाफ कपपेक्षा थोडंसं कमी आणि पाव कपपेक्षा थोडंसं जास्त. तर इथे मी दही घातलेलं आहे 1/3 कप आणि नंतर मग याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर एक अर्धा चमचा मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर इथं मी 1 कप पाणी घातलेलं आहे. मला या सगळ्या मेजरमेंटसाठी 1 कप पाणी बरोबर लागलेलं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून याचं बघा असं मस्त असं हे असं इतपत कन्सिस्टन्सी असलेला बॅटर करून घ्यायचं आहे. तर एकदम पातळ नाही, एकदम जाड नाही. आपल्या रेग्युलर डोशाला कसं बॅटर असतं त्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथं बॅटर करून घ्यायचं आहे. आता याला झाकण ठेवून 10 मिनटासाठी आपल्याला याला रेस्टला ठेवायचं आहे. तिथं उपवासाची बटाट्याची भाजी बघूया. तेल गरम करून घेतलं आहे, जिरं घातलेलं आहे. जिरं चांगलं फुलू द्यायचं. चांगलं फुललं की मग याच्यामध्ये हिरवी मिरची आहे ती घालायची आहे तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे. आणि इथं मी 4 छोटे बटाटे आहेत ते इथं ॲड केलेले आहेत. फोडणी झाली की गॅसची फ्लेम मात्र स्लो करायची आणि नंतर बटाटे ॲड करायचे आहेत. खूपच छान लागते ही उपवासाची बटाट्याची भाजी. खूप म्हणजे खूप तुम्ही एरवी जेवणासाठी सुद्धा ही भाजी करू शकता. इतकी अप्रतिम लागते. करायला सिंपल आहे पण खायला चवीला मात्र एकदम जबरदस्त अशी ही उपवासाची भाजी आहे. तर बटाटे ॲड करून झालेले आहेत. आता याच्यामध्ये मी मीठ ॲड करते. चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि थोडासा आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस मात्र आवर्जून घाला, थोडाच घाला, पण खूप चांगली टेस्ट येते. एकदम चटपटीत अशी आपली भाजी होते. आणि नंतर मग शेंगदाण्याचा कूट घातला आहे 2 चमचे. तर शेंगदाणे भाजून मी त्याचा जाडसर असा कूट करून ठेवलेला, तर तो मी इथं वापरलेला आहे. आणि आता हे छान अगदी एकत्र करून घ्यायचं. जर तुम्ही उपवासाला कढीपत्ता आणि कोथिंबीर खात असाल तर ते तुम्ही या भाजीमध्ये इथं वापरू शकता. तर बघू शकता मस्त साधी सिंपल पण खूप चवीची ही उपवासाची बटाट्याची भाजी झालेली आहे. एक 10 मिनटं झालेली आहेत. आपल्या बॅटरला पण मस्त अशी रेस्ट मिळालेली आहे. आता डोसे करायला घेऊया. तर डोसे करायच्या आधी आपल्याला हे बॅटर आहे ते पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं पॅन गरम करत ठेवलेला आहे तर त्याच्यावर पाणी घालायचं. तर डोसाचा तवा गरम झाला की पाणी शिंपडायचं आणि चांगला पुसून घ्यायचा तो तवा. आणि हे जेव्हा तुम्ही डोसा घालाल ना तेव्हा मात्र तव्याचं टेम्परेचर एकदम कमी असायला पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे या रेसिपीमध्ये. जर तुम्ही फुल एकदम तापलेल्या तव्यावर हे डोसे घालायला गेलात तर तुमचे डोसे हे नीट पसरले जाणार नाहीत. तर डोसे घालताना तव्याचं टेम्परेचर अगदी कमी ठेवायचं आहे आणि तव्याला खालून अजिबात तेल लावायचं नाही आहे. तवा तुमचा कमी तापलेला आणि नुसता असा असायला हवा. डोसा घातल्यानंतर मात्र तुम्ही आपली गॅसची फ्लेम आहे ना ती वाढवायची आहे आणि फुल गॅस फ्लेमवर किंवा मीडियम गॅस फ्लेमवर आपल्याला हा डोसा आहे तो चांगला असा भाजून घ्यायचा आहे. पण डोसा घालताना मात्र तव्याला अजिबात तेल लावू नका आणि तव्याचं टेम्परेचर एकदम कमी ठेवा. पाणी मारा किंवा गॅसची फ्लेम कमी करा किंवा तवा जर गरम असेल तर गॅस बंद केला तरी चालेल. तर डोसा माझा व्यवस्थित पसरवून झालेला आहे आणि याच्यावरती मी आता हे तूप घातलेलं आहे. तूप तेल तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथं वापरा. चांगलं ब्रशने पसरवून घ्या म्हणजे डोसा खाताना चवीला खूप चांगला लागतो. हे बघा मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत डोसा चांगला भाजून घ्या आणि नंतर मग आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. तर खूप छान असे डोसे तयार होतात. तर या प्रमाणामध्ये 4 डोसे तयार होतात. एक डोसा जरी खाल्लात ना तुम्ही या भाजीसोबत तर पूर्ण दिवस तुम्हाला भूक पण लागणार नाही. इतका जबरदस्त आणि चवदार असा हा डोसा इथं तयार होतो. ही जी आपण बटाट्याची भाजी केली तुम्ही जर उपवासाची पुरी करताय किंवा उपवासाचा घावण करताय किंवा उपवासाचं अजून काही करताय तर त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही ही बटाट्याची अशा प्रकारे भाजी करू शकता. एकदम कुरकुरीत असा आपला डोसा तयार होतो. हे बघा आणि या भाजीसोबत तर एकदम अप्रतिम लागतो. नक्की हा उपवासाचा डोसा करून बघा. खूप छान लागतो. करायला एकदम सोपा आहे. 15 ते 20 मिनटामध्ये ही रेसिपी होते. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.